चला आमदार निलेश राणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार निलेश राणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी फाईट पाहायला मिळाली. फाईट त्यांना काय असेल ते आम्ही दाखवून दिली ना. त्यांना शून्य म्हणजे काय असतं ते त्यांना दाखवून दिलं. शून्यापासूनच सुरू केली ना आपण. शून्याचं काय कोणाला भ्रम झाला होता, तो भ्रम त्यांनी आता विसरावा. हे आमच्या वरचे नेते ठरवतील काय कोणाला नगराध्यक्ष कोणाला सपोर्ट करायचा काय करायचं असेल ते आमच्या वरचे नेते बसलेले आहेत. आणि आमचे 100% नगराध्यक्ष आणि आमचाच प्रश्न त्याच्याबद्दल काही दुमत नाही. भाजपला सोबत घेऊन पुढे काम करणार आहात का? भाजप सोबत घेऊन पुढे काम करणार. पुढचे आमचे जे लोक नेते लोक सांगतील त्याप्रमाणेच आम्ही काम करणार. महायुतीचे आहेत तुम्हाला किंग मेकर म्हणून सगळेजण इथे ओळखतात. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? 4 नगरसेवक 20 आता पहिल्या राऊंडमध्ये निवडून आले. मला या प्रसंगी एवढं सांगावं वाटतं की आमचे कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांना 1 वर्ष आमदार झालं आणि त्यांनी मुंबईमध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये जे कोकणातले आपल्या जिल्ह्यातले जे प्रश्न मांडले आणि निलेशजीने आपली एक खेळ तयार केली की राणे साहेबांच्या निलेशजी तिची क्रम आहे, आमदार म्हणून पहिली क्रम आहे. त्यांनी अभ्यासपूर्वक जे विषय मांडले ते मतदारांना सिंधुदुर्गातल्या मालवणच्या भोवले की आता एक अभ्यासू आमदार एक तरुण उच्च शिक्षित प्रदेशात ज्याचं शिक्षण झालं आहे आणि मतदारसंघाची जाण असलेला पूर्ण अभ्यास असलेला तर या आमदाराला आपण जर ह्या नगरपालिकेला तर आपण त्याच्या पहिला आशीर्वाद दिले तर मालवणचं भवितव्य मालवणचं व्हिजन हे निलेशजींच्या हातामध्ये आणि ते काहीतरी 100% वेगळं करू शकतात ही भावना इथल्या मतदारांची झाली. आणि म्हणून शिंदे साहेबांची पण या ठिकाणी खबर आली, उदय सामंत पण या ठिकाणी आले. राणे साहेबांचा तर आम्हाला आशीर्वाद होता तो महायुतीलाच होता आणि आम्ही महायुतीचेच घटक होतो. आता त्यावेळी पण आमची अशी इच्छा होती की महायुती होऊन या ठिकाणी इलेक्शन व्हावं, पण शेवटी काय प्रदेशवरून प्रत्येक पक्षातली काय ध्येय धोरणं असतात विचार असतात त्याप्रमाणे घडलं. आज आपण जे निवडून आलेलो आहोत, आज आम्ही राज्यात महायुतीमध्ये आहोत, देशात महायुतीमध्ये आहोत. अर्थात आम्ही सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आम्ही आमचे राणेसाहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, उदय सामंत असतील, आमचे पालकमंत्री नितेश राणे असतील, आमचे आमदार निलेश राणे असतील, दीपक केसरकर असतील, यांच्या मार्गदर्शनाने पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल त्या निर्णयाशी कटिबद्ध राहून आम्ही यापुढे मालवणचा विकास करणार आहोत. तुमच्यातला संघर्ष मिटलाय का? कारण नाही, आमच्यात कधीच संघर्ष नव्हता. एक लक्ष तात्विक कधीच संघर्ष कधीच नसतो. आणि राणे हे महाराष्ट्रामध्ये आपण खूप वर्ष बघितलं, राणेच्या पोटाने तोंडात एक कधीच नाही. मी राणे साहेबांच्या लहानपणापासून माझी सुरुवातच राणे साहेबांच्या माध्यमातून झाली. राणे काय असेल ते तोंडातून बोलून जातील पण एखादी दुश्मनी किंवा राग पोटात कधीच ठेवत नाही. पण या निवडणुकीत भाजपने पैसे वाटले असा स्वतः आरोप स्टिंग ऑपरेशनसह निलेश राणे यांनी केला. नाही, जे पैसे जे मिळाले ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये मिळाले. निलेशजींनी मी आपल्या माहितीसाठी सांगतो, निलेशजींनी असं सांगितलं हे पैसे इथे आहेत, इलेक्शनचं ट्रेड आहे, तिथे व्यवसायाचे तिथे यंत्रणा तपासेल. असं आमच्या आमदारांनी आरोप केला नाही, हे वाटण्यासाठी जाईल. हे पैसे संबंधित यंत्रणा तपासेल आणि योग्य ते करेल. माझी मी फक्त भूमिका बजावली एवढं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्याच्यावर मी आता काय बोलणार ते यंत्रणा बोलेल. पण भाजपला सोबत घेऊन तुम्ही चालणार असं समजायचं म्हणजे एक लक्षात घ्या, माझं एक लक्षात घ्या, देशामध्ये आपण महायुतीमध्ये आहोत, राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत. अर्थात जिल्ह्यामध्ये सुद्धा कालही पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे की आमची आता संघर्ष संपलेला आहे, आम्ही एक संघ आम्ही यापुढे काम करणार आहोत. शेवटी हिंदुत्व महत्वाचं आहे, त्यामुळे आम्ही सगळे एक आहोत.